दिव्यांगांसाठी असलेल्या सरकारी सवलती जर खऱ्या गरजूंऐवजी चुकीच्या लोकांकडे जात असतील तर तो केवळ गैरवापर नाही, ती थेट शासनाची आणि समाजाची फसवणूक आहे. पुण्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत समोर आलेला हा प्रकार याच गंभीर वास्तवाकडे बोट दाखवत आहे. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीतिकट्टा. आज आपण बोलणार आहोत पुणे जिल्हा परिषद उघडकीस आलेल्या एका संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्या, सवलती आणि योजनांचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांची फेरतपासणी करण्यात आली आणि त्यात धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असताना सुमारे 400हून अधिक शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदल्यांची मागणी केली होती. यावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आक्षेप घेतला आहे की दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याची मागणी केली. यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून औंध जिल्हा रुग्णालयात 176 शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीतून एक गंभीर वास्तव समोर आलं. त्यापैकी 46 शिक्षकांचे दिव्यांगत्व 40% कमी असल्याचे अधिकृत अहवालात स्पष्ट झाले. महत्वाची बाब म्हणजे 40% कमी दिव्यांगत्व असलेल्या त्या व्यक्तीस दिव्यांग सवलती लागूच होत नाहीत. मात्र असे असतानाही या 46 शिक्षकांची प्रमाणपत्रे ऑनलाईन प्रणालीमध्ये अजूनही दिव्यांग म्हणूनच नोंदवलेली आहे. आता याचा थेट अर्थ असा होतो की बदल्यांमध्ये प्राधान्य, सरकारी योजना आणि आर्थिक प्रशासकीय सवलती या सर्वांचा लाभ अशा व्यक्तींना मिळत आहे ज्यांना तो कायद्याने मिळूच नाही. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी यावर गंभीर आरोप केले आहेत. या बोगस प्रमाणपत्रांमुळे खऱ्या गरजू दिव्यांगांचे हक्क हिरावले जात आहेत आणि शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात आहे. आरोग्य विभागाने 2 महिन्यांपूर्वीच काही प्रमाणपत्रे बोगस असल्याचे निदर्शनास आणून दिले होते, तरीही अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. यामुळेच आता 29 डिसेंबर रोजी आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. हा प्रश्न केवळ 46 शिक्षकांचा नाही, हा प्रश्न आहे व्यवस्थेतील प्रामाणिकपणा, धोरणांची अंमलबजावणी आणि खऱ्या दिव्यांगत्वाच्या हक्काचा. जर शासनाच्या योजना चुकीच्या प्रमाणपत्रांमुळे चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचतच असतील तर ती केवळ प्रशासकीय चूक नाही, ती सामाजिक अन्यायाची सुरुवात असते. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे का? ही ऑनलाईन प्रणाली तातडीने अपडेट न झाल्यास जबाबदारी कोणाची? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धोरणात्मक विषयांसाठी व्हिडिओला शेअर करा.